Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आता सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून ती सीडी आणि पेन ड्राईव्ह गायब झाला आहे। माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बंगल्यात झालेल्या चोरी प्रकरणावर बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या बंगल्यातील महत्त्वाची कागदपत्र, सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरीला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे। चोरी केवळ आर्थिक हेतूने झालेली नाही, ही कामगिरी अतिशय नियोजनबद्ध आहे। माझ्याकडे असलेली भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्र आणि माहिती अधिकारातून मिळालेले अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज चोरीला गेले, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत। खडसे पुढे म्हणतात की माझ्या बेडरूममध्ये ठेवलेली महत्त्वाची कागदपत्र गायब झाली आहेत, काही सीडी शिल्लक राहिल्या, पण उद्देशपूर्वक काही विशिष्ट सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरीला गेले आहेत। त्यामुळे चोरांचा प्रत्यक्ष हेतू काय हे तपासलं गेलं पाहिजे, अशी खडसेंची मागणी आहे। दरम्यान आमदार, खासदार किंवा मंत्र्यांच्या घरातील चोरीकडे पोलीस तातडीने लक्ष देतात, पण सामान्य लोकांच्या तक्रारीकडे दुय्यम दृष्टीने पाहिले जाते। माझ्या घरी चोरी होईल असं कधी वाटलंच नव्हतं, कारण पोलिसांवर विश्वास होता, असं देखील खडसेंनी म्हटलंय। निम्म्या सीड्या आहेत आणि निम्म्या सीड्या गायब आहेत ह्याच्या माध्यमातून। तर ह्या ज्या निम्म्या सीडी होत्या ह्या एका कोनाड्यामध्ये ठेवलेल्या होत्या, कोपऱ्यामध्ये सुरक्षित। त्या जेवढ्या सीडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहे। खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्त्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसेच्या तसे आहेत। फक्त जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मी मिळवले, काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते, काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानिशी काही कागदपत्र होते, आणि हे सर्व जे होते ते माहिती अधिकारात मिळवलेले आहेत, म्हणजे सही शिक्क्यानेच होते। ते काही असे वेगळे कागदपत्र नव्हते, असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे। आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपाचा कडेकोंडा तोडून ते गेलेलं आहे। मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोरी होईल, कारण माझा पोलिसांवर विश्वास होता। मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्या दरोड्या कमी होतील असं अपेक्षा होती। पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये पाहिलं चित्र तर जवळपास 200-250च्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे। अनेक ठिकाणी मर्डर झालेले आहेत, आपसातल्या भानगडीमुळे की गुन्हेगारांच्या आपसातल्या दंगलीमुळे झालेले आहेत। अगदी परवासुद्धा चोपड्याला मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले पकडले गेले, त्यांच्याजवळ पिस्तूल वगैरे आहे। आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तुलांचं म्हणजे मोकळेपणे या ठिकाणी ते मिळतात, आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे। अगदी मागच्या आठवड्यामध्ये DSP साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे, या सर्व कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मी त्यांना दिलेलं आहे, परंतु त्याची काही फारशी नोंद घेतली जात आहे असं नाही आहे। मागच्या काही दिवसापूर्वी रक्षाताईंच्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारचा दरोडा पडला आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडे पडण्याचं प्रमाण वाढतं आहे। म्हणजे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडा पडला, म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्त्वाच्या व्यक्तींच्या तर आहेच, म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांची सुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही। पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे। या ठिकाणी पोलीस म्हणजे निव्वळ हप्ते खाण्यामध्ये मशगूल आहे। सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर 2 नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे, आणि मी लेखी देत आलेलं आहे। म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं नाही, प्रत्येक वेळी या संदर्भामध्ये पुराव्यानिशी लेखी LCBला आणि आमच्या DSPला मी कळवून गेलेलं आहे, परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही, उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे। वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसलेले आहे। कलेक्टरांना जवळपास 26-27 पत्र मी या संदर्भामधले दिले, परंतु त्याच्यावर कुठलेही बंधन जिल्हाधिकारी घालू शकले नाही। चोऱ्या दरोड्यांच्या संदर्भामध्ये जवळजवळ 15-16 पत्र मागच्या वर्षभरामध्ये SP साहेबांना मी दिलेले आहे की इकडे असं चालतं आहे, तिकडे चालतं आहे, परंतु कारवाई शून्य आहे। त्याच्यामध्ये एकंदरीत पोलीस आणि गुन्हेगारांचं एकत्रित संगनमत दिसतं असं चित्र आहे। मला अपेक्षा आहे या संदर्भामध्ये की वरिष्ठ पातळीवर याची नोंद घेतली जाईल आणि गुन्हेगारांचा लवकरात लवकर तपास करून या ठिकाणी पोलिसांचा वचक राहील अशा स्वरूपाचं कार्य पोलिसांच्या हातून व्हावं। जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरी व दरोड्यांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्यावरही खडसे यांनी प्रशासनाला लक्ष केलंय। खडसेंच्या या आरोपानंतर आता पोलीस तपासाची दिशा नेमकी कोणती घेतात याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान एकनाथ खडसे ज्या सीडीची धमकी द्यायचे ती सीडी चोरट्यांनी लंपास केली आहे। या सीडीमध्ये नक्की काय होतं याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मुंबई तकसाठी मनीष जोग, जळगाव।